न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। समस्त मणियार जमातीतर्फे 180 गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न। समस्त मणियार जमात नाशिक यांच्या वतीने इयत्ता 10वी 12वी विविध पदवी अभ्यासक्रम तसेच शासकीय सेवेत निवड झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा भव्य गुणगौरव सोहळा नाशिक येथील उपनगर परिसरातील इच्छामणी लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। समाजातील शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 10वी मध्ये 80% अधिक गुण, 12वी मध्ये 75% अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह BA, BCom, BSc पदवी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। आज मणियार जमात शिक्षण मंडळातर्फे जो कार्यक्रम झाला, मुलांच्या शैक्षणिक मोटिवेशनसाठी जो प्रोग्राम झाला तो खूपच चांगला ऑर्गनाईज झालेला होता आणि याच्यामुळेच मुलांना शैक्षणिक कार्यासाठी स्कोप मिळतो, पुढं मोटिवेशन मिळतं। याच्यातून चांगले IAS, IPS, IRS ऑफिसर्स घडतात, चांगले डॉक्टर्स येतात, चांगले इंजिनियर्स येतात आणि हेच देशाचे भविष्य आहे। आणि या भवितव्यासाठी मणियार जमात शिक्षण फंड एवढं चांगलं काम करत आहे हे वाकण्याजोगे आहे आणि असंच कार्य त्यांनी भविष्यात करत राहावं यासाठी माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा। समाजाला आव्हान करेल की शैक्षणिक बाबतीत जो मुस्लिम समाज मागासलेला आहे त्यांनी शैक्षणिक याच्यावर काम करून मुलांच्या जडणघडणीत शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या जडणघडणीत मदत केली पाहिजे असं माझं आव्हान आहे। तसेच BAMS, BHMS, MBBS, LLB आदी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी, MPSC द्वारे शासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आलाय। सत्कारार्थींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, पदक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। यावर्षी एकूण 180 गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभाग मुंबईचे डेप्युटी कमिशनर असीर चांदभाई शेख, जनरल मॅनेजर फार्मा विभागाचे सरफराज मनेर, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अखलाक अहमद भाई शेख, मोटिवेशनल काउन्सिलर आशिष शेख, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील डेप्युटी इंजिनियर क्लास 1 आसिफ हाजी पीर मोहम्मद मणियार, खातून एज्युकेशन सोसायटी मालेगावचे अध्यक्ष शेख रिजवान अब्दुल मुतालिब, KK वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन नाशिक येथील प्राध्यापिका मरियम एजाज मणियार तसेच समस्त मणियार जमात नाशिकचे अध्यक्ष हाजी उस्मान हाजी इस्माईल मणियार उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष असीर शेख IRAS यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही मोठे ध्येय गाठता येते असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला। निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षण घेत देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत पोहोचल्याचा स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले। समाजातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचे त्यांनी विशेष कौतुक केले। यावेळी विद्यार्थिनी आयशा मणियार यांनी प्रभावी सूत्रसंचलन करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समस्त मणियार समाजचे अध्यक्ष उस्मानभाई मणियार, शकीलभाई मणियार, खलीलभाई मणियार, हबीबभाई मणियार, राजूभाई मणियार, मतीनभाई मणियार, डॉक्टर राजू मणियार, युसुफ मणियार, नसीर मणियार तसेच मणियार यंग ग्रुप नाशिक आणि मणियार टीचर ग्रुप नाशिक यांच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार। आज मणियार समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा 10वी पासून ते LLB, BA, MPSC, UPSC जे विद्यार्थी अभ्यास करतात, क्वालिफाय झालात किंवा ज्यांना 70% पेक्षा जास्त टक्के आहेत, 80% जास्त अशा विद्यार्थ्यांना मणियार समाजाच्या वतीने इथे आज त्यांचा मोठ्या प्रकारे गुणगौरव सोहळा करण्यात आला। मणियार समाजामध्ये आम्ही जेव्हा हे कॅल्क्युलेशन केलं की किती विद्यार्थी आहेत, जवळजवळ 1000च्या वरती 10वी 12वीचे विद्यार्थी आहेत, पण एवढ्या सर्वांचा हा कार्यक्रम घेऊ शकत नाही म्हणून एक लिमिट ठेवलं गेलं की जे विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 80% असतील, ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 85 असेल, जे विद्यार्थी BA मध्ये फर्स्ट क्लास असेल, त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांनी एखाद्या नोकरीमध्ये क्वालिफाय केले असेल, अशा सर्वांचा सत्कारी पुन्हा 250 विद्यार्थ्यांचा सत्कार इथे करण्यात आला। आणि हे करत असताना आमच्या मणियार समाजाचे जे 1962 पासून जे हे झाड लावण्यात आलेलं आहे, 1952ला हे रजिस्ट्रेशन करायची जर नीव ठेवली गेली आणि 1962 मध्ये रजिस्ट्रेशन केलं गेलं आणि तेव्हापासून आतापर्यंत या मणियार समाजाचं कार्य अनेक वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे। कधी कधी रक्तदान शिबिर गेले जातं, कधी कधी आमच्या समाजामध्ये एकूण उत्पन्नाच्या 2.5% दान करतात आणि त्या दानामध्ये त्याला आम्ही एकदा पैसे जमा केले जातात आणि त्याच्यातून गोरगरिबांना
दवाखान्यामध्ये त्यांना मदत केली जाते. अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम घेतले जातात. आमच्या समाजाचं उद्दिष्ट एवढंच आहे की समाजामध्ये आमचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शिकतील आणि कसे पुढे जातील. आमचा समाज हा मुस्लिम समाजापेक्षा एक वेगळा समाज आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते वेगळं आहे. खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे. पूर्वीपासून ते आमच्या समाजामध्ये बांगडीचा व्यवसाय आहे आणि खेड्यापाड्यात राहून मोठ्या विश्वासाने इतर समाजाच्या मुली आमच्या समाजाच्या पुरुषाच्या हातामध्ये हात देतात आणि बांगडी भरून घेतात. म्हणजे हा एकोप्याचा हा एक समाज आहे. एक चांगला मेसेज या समाजामधून जातो. कधी आमच्या समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं असं एक गैरकृत्य घडलेलं नाही. म्हणून या समाजाचा इतर समाजावर खूप मोठा विश्वास आहे. म्हणून हे अशा प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या समाज घेत असो आणि इथून पुढे घेणार आहे. म्हणून आमच्या समाजामध्ये असताना आमच्या समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सगळी टीम सगळ्यांचं नाव घेत नाही, पण यांनी खूप मोठ्या जिद्दीने इथं कार्यक्रम सुरू केला. इथून पुढे पुन्हा सुरू होणार आहे. आणि कार्यक्रम घेत असताना आमच्या समाजाचे सगळे लोक एकत्र येतात आणि एकोप्याने हे कार्य करतात. एवढं म्हणून माझं संपवतो. धन्यवाद. समस्त मनियार जमात नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर यांनी जो नाशिकमध्ये एक मेळावा घेतलेला आहे, ज्यामध्ये समाजाची जी काही मुलं आहेत त्यांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. 10वी 12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सोहळा समाजाच्या वतीने या ठिकाणी पार पडलेला आहे. मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे हे जे काही सोहळा ज्यांनी आयोजित केला आहे त्या मनियार जमातच्या सर्व सभासदांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्या सर्व बंधू भावांना ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आणि यश मिळवलंय त्या सर्वांना अतिशय पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. अस्सलाम वालेकुम. आज मनियार जमात का हौसला अफजाई का प्रोग्राम था 2026 में. आज ये प्रोग्राम को कामयाब करने के लिए हमारे जमात के पूरे सदर हाजी इस्माइल मनियार, हमारे शकील बनी मियाँ मनियार साहब, इन सब की मेहनत रंग लाई. खालिद रशीद भाई मनियार, इरशाद मनियार, उसके बाद अपना हबीब मनियार, इन सब की मेहनत आज बहुत अच्छी रंग लाई है. हमारे इस प्रोग्राम को कामयाब बनाने के लिए हमारे जो चीफ गेस्ट थे, हमारे असिस्टेंट कमिश्नर आसिर भाई, सरफराज मनेर, आसिफ सर, इन सब लोगों की मौजूदगी में ये प्रोग्राम बहुत ही काबिल तारीफ और अच्छी तरीके से हुआ है. आज तकरीबन 150 से ज़्यादा स्टूडेंट्स को हमने फेलिसिटेट किया है, जिनमें डॉक्टर्स, जिसमें MBAs, जिसमें बैचलर्स डिग्री, इंजीनियर्स, BSc, CET में क्रैक किया लोग हैं, JEE मेंस क्रैक किए लोगों ने, लाइक दिस पीपल, उनको आज एडमिशन मिला हुआ है डॉक्टर डिग्री में. दे आर गोइंग टू BAMS, MBBS. तो ये इतने सारे लोग आए. स्पोर्ट्स कोटा में भी अच्छे खासे हमारे नंबर्स थे. तो आज इतने सारे बच्चों को हमको ट्रॉफीज जो हौसला अफजाई करने जो हमने की है, उसके लिए हमें इतनी खुशी हो रही है कि बयां करना मुश्किल है. बट ये सब प्रोग्राम को कामयाब बनाने में जितने भी हमारे हाजी साहब का हाथ है, शकील मामा का हाथ है, या हमारे नासिर सर जिन्होंने प्रोग्राम को कामयाब बनाने में बहुत मेहनत ली है, खालिद भाई जिन्होंने बहुत ज़्यादा मेहनत ली, हबीब भाई जिन्होंने भी बहुत ज़्यादा मेहनत ली, इरशाद भाई, जितने नाम लूँ कम है, लेकिन ठीक है. यंग कमेटी हमारी है, उन्होंने भी बहुत मेहनत किया है. यंग कमेटी सिडको, यंग कमेटी नासिक, एज वेल एज जितने हमारे सीनियर मेंबर्स हैं, उन सब ने बहुत मेहनत ली. और ये आज प्रोग्राम इतनी अच्छी तरीके से मुकम्मल और कामयाब हुआ है, उस चीज़ के लिए बहुत बहुत शुक्रिया और सबका बहुत बहुत आभार प्रकट करता हूँ. नासिक, थाना, पालघर, अहमदनगर, अहिल्यानगर, इन सब का जो मनियार जमात के जितने भी हमारे डिवीजन से वहाँ के सारे लोग आए और आज तकरीबन 1,500-2 हज़ार की तादाद में लोग आए. इनका उन्होंने जो हमें सपोर्ट किया है उस चीज़ के लिए बहुत 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 शुक्रिया. और स्पेशल थैंक्स टू नासिम भाई जो हर चीज़ के लिए अरेंजमेंट करते हैं, हमारी मीडिया हो, एवरीथिंग. तो उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. बाकी अगर मैं किसी का नाम लेना भूल गया हो तो उसके लिए माफ़ी चाहता हूँ, लेकिन सबको दिल से बहुत थैंक यू, बहुत शुक्रिया. आज या ठिकाणी मनियार जमात यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संधी मला मिळाली. खूप आनंद वाटला की एवढी सारी मुलं मुली एवढ्या चांगल्या मार्काने पास झालेले आहेत आणि शिक्षणाचा दर्जा वाढत आहे. मी आवाहन करतो सर्व मुस्लिम समाजाला आणि मनियार जमातच्या सगळ्या बंधूंना की आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करा, जास्तीत जास्त शिक्षणाचा फायदा घेण्याचा त्यांना प्रोत्साहन द्या आणि मुलांना शिक्षणासाठी वाव द्या. धन्यवाद.